महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाही। मात्र आतापासूनच महायुतीमध्ये निवडणूक लढण्यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। यातच आता नीलम गोरे यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलंय, ज्यामुळे महायुतीत कुठे युती होऊ शकते का आणि कुठे होऊ शकत नाही यावरून चर्चा सुरू झाल्या। पाहूयात। मुंबई ठाणे वगळता महायुती नाही। नीलम गोरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? महायुतीतील पक्ष कुठे कुठे वेगळे लढणार? विधानसभेत एकत्र लढलेल्या भाजपा शिवसेनेमध्ये वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नाराजी पाहायला मिळाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात। या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेनेकडून सभासद नोंदणी कार्यक्रम सुरू आहे। याच कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरे यांनी मुंबई ठाणे वगळता महायुती होईल की नाही हे सांगणं अवघड आहे असं वक्तव्य केलंय। आता जिथे राहताय त्या ठिकाणच्या प्रभागांमध्ये काम सुरू करणं फार आवश्यक आहे। नंतरच्या काळामध्ये युती होईल की नाही वगैरे हा प्रश्न मला वाटत नाही। मला असं वाटतं की मुंबई आणि ठाणे या ठिकाणी नक्की युती होईल, बाकीच्या ठिकाणी युती होणं थोडंसं अवघड आहे। तर नीलम गोरे यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी मात्र त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे। त्या काय महान व्यक्ती नाहीत कोणी। एक लक्षात घे, दुसरा असं आहे की हिंदीविषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे। पक्ष वाढवायचा सगळ्यांना अधिकार आहे। स्थानिक पातळीवर कधी युती होते कधी होत नाही असं बावनकुळे म्हणाले। आपापला पक्ष वाढवा लागतो। शेवटी नीलमताई गोरे असतील, एकनाथराव शिंदे असतील, आम्ही असू, अजित पवार जे असू, त्यांना आपला पक्ष वाढवायचा ही प्रायोरिटी आहे। त्यामुळं कार्यकर्ते विचलित होतात जर आपण त्यांना काही संधी दिली नाही तर महायुतीची आहे। पण आता स्थानिक लेवलला कधी कधी युती होतं, कधी नाही होत। विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं। यातच अजित पवारांची राष्ट्रवादीही सध्या सोबत आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीनही पक्ष खरंच एकत्र लढणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।